आणि आता एक नजर टाकूयात पुणे जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 10 वर। पुण्याच्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये संयुक्त बैठक। नागरिकांनी सहकार्य करण्याचं पोलिसांकडून आवाहन। सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या एमबीएच्या पेपर फुटीनंतर गुन्हा दाखल, चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी विशेष स्पर्धेचं आयोजन। कार्यक्रमात टॉयलेट सेवा ॲपचंही अनावरण। पुण्याच्या सणसवाडीमध्ये पाणी टंचाईची समस्या, चासकमान धरणातनं पाणी सोडल्यानं नागरिकांना दिलासा। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या रायरेश्वर किल्ल्यावरनं जयंती सोहळ्यासाठी दत्त पादुकांची पालखी नारायणपूरला रवाना। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात रायरेश्वर किल्ल्याचा परिसर दुमदुमला। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुटमध्ये मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरनं मनसे मैदानात मनसेकडनं दुकानदारांना मराठी पाट्या लावण्यासाठी 2 दिवसांची मुदत, तर 2 दिवसांनी मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भुकुम या गावामध्ये घरफोडी, सोन्या चांदीसह 1.5 लाखांचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीत काही दरोडेखोर कैद, पोलिसांचा तपास सुरू। पुण्याच्या खेडमधील ढोरे भांबुरवाडी गावात बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्या मानवी वस्तीत येत असल्यानं गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण। पुण्याच्या शिक्रापूरमध्ये दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण, 2220 सेवेकरांची पारायण सोहळ्याला उपस्थिती।